विद्यार्थी मित्र हो, आज आपण चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता याच्यामध्ये 5.3 समजून घेत आहोत. प्रॅक्टिस सेट 5.1 अँड 5.2 आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. 5.3 मध्ये काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, छान अशी उदाहरणं आहेत. उदाहरणं वाचण्याच्या भानगडीत काही पडत नाही. काही उदाहरण मी वाचलेलं आहे की इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली, जर 2 फासे एकदाच टाकले असता. एक फासा दोनदा टाकणं काय, 2 फासे एकदाच टाकणं काय, या दोघांचा अर्थ, दोघांचा नमुना अवकाश, दोघांचा सॅम्पल स्पेस हा एकच असतो. मग आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे फर्स्ट सेकंड एक्झाम्पलमध्ये. फर्स्ट आपण घेत नाही, फर्स्ट खूप सोपं दिसलं, सेकंड घेत आहे मी डायरेक्ट. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली, म्हणजेच 2 फासे टाकले असता. 2 फासे टाकली असता. नमुना अवकाश, नमुना अवकाश काय असेल ते आपण समजून घेऊया. नमुना अवकाश त्याला म्हणूया आपण, किंवा त्याला सॅम्पल स्पेस म्हणूया. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू, सॅम्पल स्पेस हे नेहमी आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहित असतो. आता हे समजून घेऊया. 2 फासे एकदाच टाकणं किंवा एक फासा दोनदा टाकणं. त्याच्यामध्ये काय होईल बघा. जर आपण वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या जे संख्या असतील त्या लिहायच्या, आपल्याला त्या नमूद करायच्या आहेत, त्याच्यावरून सॅम्पल स्पेस समजून घ्यायचं आपल्याला. मग आपण एका पृष्ठभागाच्या वरच्या पृष्ठभागावर समजा 1 घेतला, इकडे 2 घेतला, इकडे 3 घेतला, इकडे 4 घेतला, असं अंदाजाने घेत गेलो तर आपलं उत्तर दरवेळेस वेगळं येईल, ॲक्युरेट येणार नाही. काही संख्या डबल होतील, काही एकदा येणार नाही, असा गोंधळ होऊन जाईल. म्हणून आपण काय करणार आहोत, क्रमाला फार महत्त्व देणार आहोत ह्या प्रोबॅबिलिटीमध्ये. तर पहिला जो फासा आहे त्याच्या पहिल्या पृष्ठभागावर 1 आहे असं समजून, दुसऱ्यावर सुद्धा एकच आहे. पहिल्यावर 1 आणि दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1 3, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 4, पहिल्यावर 1 नंतर 5, पहिल्यावर 1 आणि 6 असे घेत आहोत. असे का घेत आहे नीट समजून घ्या. पहिल्या फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर दरवेळेस एकच अंक आहे असं समजून फक्त दुसऱ्या पृष्ठभागावरची अंक बदलले, क्रमाने तेही 1 2 3 4 5 6, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. आता दुसऱ्यांदा काय करतो, एकतर पहिल्यावर 2 असेल, दुसऱ्यावर 1 असेल, पहिल्यावर 2 असेल, हा 2 असेल, 2 3 2 4 2 5 2 आणि 6. म्हणजे इथं काय केलं, प्रत्येक वेळेस पहिला जो फासा आहे त्याच्या पृष्ठभागावर 2च अंक आलेला दाखवलाय आपण, आणि दुसऱ्या पृष्ठभागावरचे 1 2 3 4 5 6 क्रमाने ठेवले. आपण दरवेळेस फक्त पहिला क्रम स्थिर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या फाशावरचे पृष्ठभागावरचे अंक आपण क्रमाने बदलत जाणार आहोत. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्याच जणांच्या की 3 हा 1 असेल, नंतर 3 2 असेल, 3 3 असेल, 3 4 असेल, 3 5 असेल आणि 3 6 असेल. हे लक्षात येत आहे. म्हणजे पहिला जो फासा आहे त्याच्या पृष्ठभागावर दरवेळेस 3च आहे असं समजून फक्त दुसरा पृष्ठभाग बदलतो असं समजून घेतलंय. आता इथे दुसरं काय होईल, एक तर 4 1 असेल, नंतर 4 2 असेल, 4 3 असेल, 4 4 असेल, 4 5 असेल आणि 4 6 असेल. बऱ्याच जणांच्या लक्षात येत असेल आता की काय परिस्थिती आहे. पुढच्या वेळेस पहिला फासा स्थिर ठेवूया, 5 अंक आहे असं, 5 1, नंतर 5 2, नंतर 5 3, 5 4, 5 5 आणि 5 6. एव्हाना आता बऱ्याच जणांना नक्कीच कळलेलं आहे की आपण दरवेळेस पहिला फाशाचा पृष्ठभागावरचा अंक स्थिर ठेवत आहोत आणि दुसऱ्या फाशावरचे क्रमाने 1 ते 6 असे बदलवत आहोत. येथे सुद्धा तसंच. एकतर पहिल्यावर 6 असेल म्हणजे 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. बस. कोणत्याही फाशावर 6 पेक्षा जास्त अंक राहू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकूण नमुना अवकाश ते संपलेले आहे.
म्हणून नंबर ऑफ इयर्स जो आहे तो असे 6 आहेत, असे 6 आहेत, 6 6 36, या एकूण 36 आपल्याला सॅम्पल स्पेस मिळालेला आहे. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 36 एवढं लिहिलं गेलं की आपला एक मार्क फिक्स झाला. त्यांनी पहिली कंडिशन काय विचारलेली आहे सेकंड एक्झाम्पल मध्ये की इव्हेंट ए द सम ऑफ द डिजिट ऑन अपर फेसेस इज अ मल्टिपल ऑफ 6. इथे आपल्याला असं विचारलेलं आहे, वेगवेगळ्या अटी दिल्या आहेत, वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, वेगवेगळ्या इव्हेंट दिल्या आहेत. इव्हेंट ए ते काय म्हणताय, इव्हेंट ए इज सम इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे असं म्हटलेलं आहे घटना ए ही पृष्ठभागावरील अंकांची बेरीज जी आहे ती अंकांची बेरीज 6 च्या पटीत आहे. इथं मी शॉर्टकट लिहिल फक्त, मग अंकांची बेरीज 6 च्या पटीत असण्याची, अंकांची बेरीज ही 6 च्या पटीत आहे, मल्टिपल ऑफ 6 आहे. मग इथे आपल्याला अंकांची बेरीज म्हणजे काय नक्की समजून घेऊया. पहिल्यांदा आपण जी पहिली जी आपल्याला नमुना अवकाश मिळाला आहे त्याच्यामध्ये इथं अंकांची बेरीज 1 + 1 2 आहे. म्हणजे कमीत कमी येथे अंकांची बेरीज 2 आहे. इथं 3 आहे, इथं 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. यांची 5 होते, यांची 4 आणि 3 7 होते, यांची 4 आणि 6 10 होते, यांची 6 आणि 3 9 होते. जास्तीत जास्त बेरीज 6 आणि 6 12 होते. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं की 2 फासे टाकले असतात, पृष्ठभागावर जे अंक येतात ना त्या अंकांची बेरीज दोन्ही फाशांच्या पृष्ठभागांवरची बेरीज कमीत कमी 2 असेल किंवा जास्तीत जास्त 6 आणि 7 दोघांवर समजा 6 6 आहे, 6 आणि 6 12 होईल. याच्यावर 12च्या वर त्यांची बेरीज होत नाही. मग आता आपल्याला समजून घ्यायचं आहे इव्हेंट ए इज अ सम इज मल्टिपल ऑफ 6. ए ही घटना अशी आहे की या पृष्ठभागावरचे जे अंक आलेले आहेत यांची बेरीज 6 च्या पटीत असेल. मग बेरीज जास्तीत जास्त 12 आहे, मग 12 पर्यंत 6 च्या पटीत 2 संख्या आहेत. एक 6 1 6, 6 2 12, 6 1 6, 6 2 12. मग आता 6 बेरीज येणारी कोणत्या संख्या आहेत बघूया. इथं आपल्याला मिळाली 5 आणि 1 6. एक जोडी भेटली की एका जोडीवरून अनेक जोड्या आपल्याला सहज मिळतात. जसं 5 आणि 1 6, 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6. बघा एका लाईनीमध्ये जोड्या आहेत. क्रॉस गेलो आपण, हे व्यवस्थित दिलं तर आपल्याला एक जोडी भेटली की अशी कंडिशन पूर्ण करणाऱ्या अनेक जोड्या भेटतात. 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 3 3 6, 4 2 6, 5 1 6. अजून 6 बेरीज येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत का बघा. येते मला कुठलेच दिसत नाही. मग 6 बेरीज येणाऱ्या संख्या आता इथं कुठेच नाहीत. असतील तर मला सांगा. आता 12 बेरीज येणारी संख्या 6 च्या पटीत मल्टिपल ऑफ 6 ही सुद्धा आहे. म्हणजे काय काय आहे इव्हेंट ए इज काय काय आहे ते सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहूया. इव्हेंट ए इज पहिले आहे 1 5 आहे, नंतर 2 4 आहे, नंतर 3 3 आहे, नंतर 3 3 नंतर 4 2 आहे, नंतर 5 1 आहे, नंतर 6 6 आहे. अजून याच्यापेक्षा जास्त संख्या दिसत नाही की ज्या 6 च्या पटीत असतील, मल्टिपल ऑफ 6 असतील. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू, म्हणजे ए ह्या घटनेमध्ये किती संख्या आहे, किती जोड्या आहेत, 1 2 3 4 5 6 6 आहे. 1 आणि 5 ही एकच जोडी, एक कौस म्हणजे एकच जोडी आपण समजत आहोत. इव्हेंट बी दिलेले मित्र हो. इव्हेंट बी इज बी काय दिले बघूया. इव्हेंट बी इज the sum of the digit on upper faces is minimum 10. Sum is, comma करूया, event B is sum is minimum 10. minimum 10 म्हणजे काय, अंकांची बेरीज कमीत कमी 10. अंकांची बेरीज कमीत कमी 10. इव्हेंट बी म्हणजे बी ही घटना अशी आहे की ह्या पृष्ठभागावर जे अंक आले आहेत या अंकांची जर बेरीज केली तर ते ऍटलिस्ट मिनिमम कमीत कमी 10 असण्याची आहे. 10 आहे. जास्तीत जास्त बेरीज 12 आहे. कमीत कमीचा अर्थ जास्तीत जास्त कितीही, मिनिममचा अर्थ जास्तीत जास्त कितीही. माझ्याजवळ मी पैसे दाखवले 100 ची नोट आहे,
मिनिमम 100 रुपये असं तुम्ही सहज म्हणू शकता. पण एखादा चाणाक्ष विद्यार्थी असेल सर त्याच्यामध्ये अजून एक 50ची नोट आहे बघा, पण कमीत कमी 100 नक्कीच आहेत. तुम्ही बघितले 100ची नोट दाखवली नाही माझ्याकडे, पण 100ची नोट दाखवली तर तुम्ही सहज म्हणाल सर कमीत कमी ॲटलिस्ट तुमच्याकडे कमीत कमी मिनिमम 100 रुपीज आहेतच आहेत. पण एखादा म्हणे नाही सर असं ओढून दाखवा, जास्त असू शकतात. हो जास्त असू शकतात, पण कमीत कमी 100 नक्कीच आहे. मग याचा अर्थ कमीत कमी बेरीज 10, याचा अर्थ जास्तीत जास्त कितीही. कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त किती. मग 10 बेरीज येणाऱ्या संख्या बघा, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे जोडी. 6 4 10, 5 5 10, 6 4 10. मग ह्या 10 आहेत तिकडच्या सगळ्या 10 पेक्षा जास्त आहे, ही पण 10 पेक्षा जास्त आहे. 6 5 11, 6 6 12. म्हणजे कमीत कमी 10, जास्तीत जास्त 12 चालेल, 11 चालेल, या सर्व संख्या येतील. म्हणजेच बी ही इव्हेंट आहे ती आपण लिहू शकतो 6 आणि 4 आणि 6 4 6 आहे. नंतर 5 5 आहे, 5 6 आहे. नंतर 6 4 आहे, 6 5 आहे आणि 6 6 आहे. बस याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 and 6. therefore number of v is equals to 6. अशा या बी ह्या घटनेमध्ये एकूण 6 नमुना अवकाश आपल्याला मिळालेला आहे. हे तुम्हाला कळलं असेल मला वाटतं. आणि सी घटना सुद्धा इव्हेंट सी इज द डिजिट बोथ द अपर फेसेस आर सेम, द सेम डिजिट ऑन बोथ अपर फेसेस. आता इथं मला जागा पण नाही, मी लिहित पण नाहीये. सी इव्हेंट कशी येईल मग आता, पृष्ठभागावर येणारे जे अंक आहेत, पहिला पृष्ठभाग आणि दुसरं, दोघांवरचे डिजिट सेम सेम आहेत, दोघं सारखे आहेत. मग इथं सारखे म्हणजे इथं 1 3 नाही, इथं 1 आहे, इथं 3 आहे, समान आहे का नाहीये. इथं 2 आहे, 2 आहे, समान आहे का, हो. पहिल्या पृष्ठभागावर पण 2 आहे, दुसऱ्यावर पण 2 आहे, म्हणजे 2 2 आहे. म्हणजे एक जोडी जरी भेटली आपल्याला तरी आपल्याला कळतं ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे. 4 4 आहे, 5 5 आहे, 6 6 आहे. सरळ आलं पण बघा असं. म्हणजे ह्या ज्या पृष्ठभागावरच्या संख्या आहेत यांच्यावरचे दोघं अंक समान आहेत, सेम डिजिट्स, समान अंक असण्याची शक्यता आहे, संभाव्यता आहे. सी इव्हेंट सी, घटना सी 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 असे एकूण 3 आणि 3 6 आहे. म्हणजे इव्हेंट सी सुद्धा आपण नंबर ऑफ येस बरोबर नंबर ऑफ सी इज 6 येईल. हे याच्यावर तुमच्या सहज लक्षात आलेलं असेल. मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो मित्र. समजून घेण्याचा प्रयत्न करत चला, अवघड नाही याच्यात. समजून कोण किती मनापासून घेतं त्याच्यावर डिपेंड आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता पुढचं उदाहरण बघतो आहोत. एक्झाम्पल नंबर 3. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 नाणी एकदाच फेकली असता. उदाहरण दिलेलं आहे, 3 नाणी एकदा फेकली असता. फेकली असता, टाकली असता, किंवा 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 coins are tossed simultaneously. Then sample space is, sample space म्हणजे नमुना अवकाश. सॅम्पल स्पेस नमुना अवकाश. 2 कॉइन्स आपल्याला माहिती आहे, मागील तासिकेत आपण बघितलं होतं, सोपं असतं. पण 3 नाणी एकाच वेळेस फेकणं किंवा 1 नाणं 3दा टॉस करणं, या दोघांचा सॅम्पल स्पेस एकच असतो. 3 नाणी एकाच वेळेस टाकणं किंवा 1 नाणं 3दा टाकणं, या दोघांचा सॅम्पल स्पेस समान असतो. तर इथं फार महत्त्वाचं आहे की समजा पहिल्या नाण्यावर छापा आहे, दुसऱ्यावर पण छापा आहे, तिसऱ्यावर पण छापा आहे, ही पहिली शक्यता. नंतर HHT, नंतर HTH, नंतर THH, या 4 ज्या आउटकम्स आहेत ह्या जर चांगल्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला याचं पुढचं सॅम्पल स्पेस सहज येईल. क्रमाला फार महत्व आहे. आपण असं समजून घेत आहोत की पहिल्यांदा 3 नाण्यांवर छापा आहे, हेड हेड हेड, नंतर छापा छापा काटा आहे, नंतर
छापा काटा छापा आहे, नंतर काटा छापा छापा आहे. आता अजून डबल कोणतीही शक्यता यायला नाही पाहिजे, कुठलाही आउटकम रिपीट व्हायला नको पाहिजे किंवा एखादा टळून जायला नको पाहिजे. यासाठी आपण असं करूया, इथं जो टी आहे टेलला आपण हेड म्हणूया, हेडला टेल म्हणूया, नेच असं उलट्या क्रमाने रिपीट लिहून जाऊया. समजून घ्या नीट, सांगतो पुन्हा. इथं टी आहे ना, त्याला आपण एच समजा, एच आहे त्याला टी समजा, एचला टी समजा. असं इकडे जाऊया आपण. तसं इथं एच म्हणजे टी आहे, टी म्हणजे एच आणि एच म्हणजे टी. आता 3 नंबर टी टी एच म्हणजे एच एच टी होता, तर इथं उलट घेऊया, एच ला टी म्हणा, एच ला टी म्हणा, टी ला एच म्हणा. म्हणजे असं का करतोय आपण की कोणतेही आउटकम डबल होणार नाही, रिपीट होणार नाही, एखादं राहून जाणार नाही. एच 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 आहे याचा अर्थ टी 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 आहे, टी टी टी. आणि अशा पद्धतीने नंबर ऑफ यस जो आहे तो 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 8. हे पाठांतराने पाठांतर होत नाही. याला एकच आयडिया, मी पुढची आयडिया सांगेलच एकदा, पण ही एक सोपीशी आयडिया लक्षात ठेवा. हे 4 पाठ करून टाका. पहिल्या वेळेस एक तर तिघ हेड असतील, हेडेड टेल असतील, हेड टेल हेड असतील किंवा टेल हेड हेड असतील. मग नंतर काय करायचं, हेच रिपीट करायचं उलट्या दिशेने. फक्त ज्याला टेल आहे त्याला एच म्हणा, हेड आहे त्याला टेल म्हणा, हेड आहे टेल म्हणा. नंतर हे एच ला टी, टी ला एच, एच ला टी, असं उलट जायचं. हे तिघ एच एच होतं, तिघ टी 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 होतं. याच्यात फायदा काय होईल, एकही आउटकम तुमचा डबल होणार नाही, कोणताही राहून जाणार नाही, आणि 8 जे नंबर्स ऑफ एस असतात ते चुकून राहून जाणार नाही. येथे चुकण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे. त्यामुळे पहिले जर पाठ करून टाकले ना 4 आणि तेच उलटे एच ला टी, टी ला एच असं म्हणून लिहिलं तर 8 नंबर ऑफ एस येतात आणि हे डबल कोणताही होत नाही, चुकीचं होत नाही. तुम्ही अंदाजाने लिहायला गेला तर सगळं चुकेल. तर नंबर ऑफ एस म्हणजे 8 हे कसं आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. इव्हेंट ए दिले तुम्हाला. इव्हेंट ए इज गेटिंग, इव्हेंट ए जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स, टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स, गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड्स, 2 हेड्स. म्हणून ए बरोबर तुम्हाला याच्यावरून इव्हेंट ए अशी दिलेली आहे. म्हणजे घटना ए अशी आहे, घटना ए ही कमीत कमी 2 छापा मिळण्याची आहे. मराठीवाले पण समजून घेतात. याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या विविध घटना विचारतात. एक घटनेला 1 मार्क्स असतो, तर 1 मार्कासाठी आपल्याला पुढे असं विचारलंय की घटना ए ही वरच्या पृष्ठभागावर 2 हेड कमीत कमी मिळतील. काल आपण बघितलं होतं त्या 100च्या नोटच्या उदाहरणावरून की ॲटलिस्ट कमीत कमी याचा अर्थ जास्तीत जास्त किती. कमीत कमी 2 जण चालतील, कमीत कमी 2 जण कमीत कमी या, जास्तीत जास्त 4 पण चालतील. मग जास्तीत जास्त 2, कमीत कमी 2 हेड म्हणजे इथं कमीत कमी 2 हेड आहेत, जास्त चालेल ना. म्हणजे ही सुद्धा शक्यता आहे एच एच एच. किमान 2 हेड पाहिजे, जास्त किती चालतील. इथं पण 2 आहेत एच एच टी. नंतर इथं पण 2 हेड आहेत एच एच टी. इथं पण 2 हेड आहेत टी एच एच. अजून 2 हेड आहेत का नाही, इथं एकच हेड आहे, इथं एकच हेड आहे, इथं एकच हेड आहे, इथं एकही हेड नाही. म्हणजेच नंबर ऑफ ए जो आहे, नंबर ऑफ ए बरोबर तुम्हाला 4 मिळाले. 1 2 3 and 4. नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू 4. अशा पद्धतीने. आता पुढे काय विचारलंय, इव्हेंट बी. इव्हेंट बी जे आहे टू गेट नो हेड. इव्हेंट बी म्हणजे घटना, मराठीसाठी आपण घेऊया. घटना बी ही गेटिंग नो हेड. घटना बी ही जी आहे टू गेट नो हेड, छापा न मिळण्याची, छापा न मिळण्याची. घटना बी जी आहे, इव्हेंट बी इज नॉट गेटिंग नो हेड. इव्हेंट बी इज गेटिंग नो हेड.
घटना बी ही छापा न मिळण्याची. छापा एकही नको. छापा आहे, छापा आहे, छापा आहे, छापा आहे, छापा आहे, चालणार नाही. इथं पण छापा आहे, इथं पण छापा आहे, इथं छापा नाही, म्हणजे एकच आहे. म्हणून बी बरोबर काय मग टी 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 तिघही टेल्स. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल्स टू 1. बी ही एकच घटना आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि शेवटची विचारली आहे इव्हेंट सी. इव्हेंट सी इज इव्हेंट सी जी आहे ती तुम्हाला विचारलेली आहे टू गेट ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. फक्त दुसऱ्या कॉइनवरच हेड आहे असं. इव्हेंट सी इज गेटिंग हेड ऑन सेकंड कॉइन. हे मराठी जसं दिलंय तुम्हाला. घटना सी ही दुसऱ्या नाण्यावर छापा मिळण्याची. दुसऱ्या नाण्यावर इथं काय आहे, पहिल्या नाण्यावरही छापा, दुसऱ्यावरही छापा, तिसऱ्यावरही छापा. इथं पण तसंच आहे, पहिल्या दोघांवर छापा, नंतर काटा, छापा काटा छापा. आपल्याला काय पाहिजे, सी ही घटना अशी आहे की फक्त दुसऱ्या नाण्यावर हेड पाहिजे. मग इथं आहे दुसऱ्या नाण्यावर हेड, मध्ये हेड पाहिजे म्हणजे ट्रिपल एच आहेच. नंतर इथं पण मध्ये हेड आहे म्हणजे एच एस टी आहे, एच एस टी आहे. नंतर इथं हेड नाहीये, इथं हेड आहे मधल्या नाण्यावर. पहिलं नाणं, दुसरं नाणं, तिसरं नाणं. आपल्याला दुसऱ्या नाण्यावर हेड पाहिजे म्हणजे टी एच एच, टी एच एच. अजून दुसरं हेड इथं पण आहे टी एच टी, टी एच टी. अजून नाही आहे म्हणजे येथे सुद्धा एकूण 1 2 3 and 4. देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल्स टू 4. अशा पद्धतीने आपल्याला माहित झालेलं आहे की इव्हेंट ए मध्ये, इव्हेंट बी मध्ये आणि इव्हेंट सी मध्ये काय काय शक्यता आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. असं 3 मार्कांसाठी विचारलं जातं. हे ज्याच्यात महत्वाचं, हे जे नंबर ऑफ एस जे आहे 8, 3 कॉइन्स टाकले असता किंवा एक कॉइन 3दा टाकलं असता हे 8 कसं येतं हे लक्षात येत नाही. हे जरी लिहिण्याचा क्रम चुकला तर उत्तर चुकेल. म्हणून पहिले 4 पाठ ठेवा, तेच उलटे लिहित चला, कधीच चुकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला, क्वेश्चन नंबर 4. तो असा दिलेला आहे तुम्हाला की 2 digit numbers are formed using the digits 0 to 5 without repeating of the digits. Without repeating of the digit. म्हणजे तुम्हाला 0 1 2 3 4 5 या नंबर पासून 2 डिजिट नंबर बनवायचे आहेत, फॉर्म करायचे आहेत, पण विदाउट रिपीटिंग नंबर, अंकांची पुनरावृत्ती टाळून. मग कसं होईल बघा. नमुना अवकाश म्हणा त्याला, किंवा त्याला सॅम्पल स्पेस एस म्हणा. 2 अंकी संख्या बनवण्यासाठी सॅम्पल स्पेस जो आहे तो आपण समजून घेत आहोत. कोणतीही 2 अंकी संख्या असली की त्याला 0 आधी लिहून उपयोग नाही. 0 1 जर असेल तर हिला आपण काय 2 अंकी संख्या म्हणत नाही. 0ला अर्थच नाही, म्हणजे हा एकच आहे, म्हणजे याचा अर्थ एकच आहे, म्हणजे एकच अंकी संख्या झाली. म्हणून 2 अंकी संख्येला 0 आधी कधीच नसतो. मग आपण 0 घेऊन संख्या बनवू शकत नाही. मग मी क्रमाने जाऊया. 1 0 आहे, नंतर 1 घेतला, एकावर 2 घेतला, एकावर 3 घेतला, एकावर 4 घेतला, एकावर 5 घेतला. म्हणजे 1 दशक स्थानी घेऊन आपण 12 13 14 15 आणि 10 सुद्धा 10 11 घेऊ शकत नाही. कारण 11 घेतल्यावर अंक डबल येईल, एकच अंक डबल येईल ना, म्हणून चालणार नाही. विदाउट रिपिटेशन, अंकांची पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा तो अंक घ्यायचा नाही असं ते म्हटलेले आहे. आता 1 झाला तर 2 घेऊया. 2वर क्रमाने 0 घ्या, 2वर 1, 2वर 2 चालणार नाही, 2वर 3 घ्या, 2वर 4 घ्या, 2वर 5 घ्या, म्हणजे 2 ने एवढ्या संख्या बनल्या. आता 3 डेसिमल पॉइंटला घेऊया. 30 31 32 33 चालणार नाही. मग काय घेऊया, 34 35. आता 4 घेऊया. 40 41 42 43 44 चालणार नाही, 45 घ्या.
आता 5 घ्या, 50, 51, 52, 53, 54, 55 चालणार नाही. म्हणजे एवढ्या सर्व संख्या बनल्या 2 अंकी संख्या. क्रमाने गेलो तर काही राहून जाणार नाही. Therefore number of s is equals to how many numbers? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 5 25. There are 25 numbers. म्हणजेच 5 अंक आहेत. 5 5 25. एवढे 25 संख्या बनलेल्या आहेत. कोणतीही संख्या रिपीट झालेली नाही याच्यात. कोणताही अंक राहून गेलेला नाही. क्रमामध्ये हा संबंध हा फायदा असतो हे लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला काही इव्हेंट्स दिले आहेत. पहिले दिली त्यांनी की घटना ए ही घटना ए जी आहे ती तुम्हाला विचारलेली आहे. इव्हेंट ए द नंबर फॉर्म इज इव्हन. घटना ए समसंख्या असण्याची, समसंख्या असण्याची, समसंख्या मिळण्याची. इव्हेंट ए इज गेटिंग इव्हन नंबर. इव्हेंट ए इज गेटिंग इव्हन नंबर असं इंग्लिशमध्ये आहे. आता आपल्याला इव्हन नंबर समसंख्या माहिती आहे. 10 इज अ इव्हन नंबर, 12 इव्हन, 14 इज अ इव्हन नंबर, 15 नाही आहे. 20 सुद्धा समसंख्या आहे, 24 आहे. नेक्स्ट इज अ 30. क्रमाने जाऊया. 32 नंतर 34 आहे, 34 नंतर 40 आहे, 40 नंतर 42 आहे, 42 नंतर 50 आहे, 50 नंतर 52 अँड 54. अशा पद्धतीने एवढ्या नंबर्स या सगळ्या इव्हन नंबर्स आहेत. यातल्या सगळ्या समसंख्या आपण शोधून पुन्हा लिहिल्या. इव्हन नंबर्स त्या किती आहेत? 3 आणि 3 6, 3 9, 9 3 12 आणि 1 13. Therefore number of A is equals to 13. ए ह्या घटनेमध्ये एकूण 13 संख्या आहेत असं आपल्या लक्षात आलेलं आहे. इव्हेंट बी दिलेले आहे. घटना जी बी आहे ती आहे द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. इव्हेंट बी इज द नंबर is divisible by 3. Divisible by 3 means 3 ने भाग जाणारी संख्या. या सर्व संख्यांमध्ये 3 ने भाग जाणारी संख्या. घटना बी ही संख्या 3 ने भाग जाणारी. मग 3 ने भाग जाणाऱ्या कोणत्या कोणत्या संख्येत आपण लिहूया. Therefore b is equals to 3 चौक 12, 3 5 15, 3 7 21, 3 8 24, नंतर 3 10 30. इथपर्यंत तर आपल्याला येतं कारण 3चा पाडा येतो आपल्याला. पुढे 3 11 33 वगैरे काही येत नाही. मग कसं शोधणार? अंकांची बेरीज करा. त्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर 3च्या पाड्यात ती संख्या असेल. 3 आणि 1 4 नाही. 3 आणि 2 5, 5 3च्या पाड्यात आहे का? नाही. म्हणजे 32 3च्या डिव्हिजिबल नाहीये. 3 आणि 4 7, 5 आणि 3 8, 4 41, 4 आणि 5, 4 आणि 2 6 म्हणजे 42 3च्या पाड्यात आहेत. जसं 14 3 42, 4 आणि 3 7, 5 आणि 4 9, 9 3च्या पाड्यात आहे म्हणजे 45 सुद्धा 3च्या पाड्यात आहे. 5 आणि 1 6, 51 म्हणजे 17 3 51 जातो की 5 आणि 1 6, 3 2 6 यांची बेरीज 6 आली की 3ची कसोटी आपण वापरत आहोत. 52 नाही. 7 आणि 3, 5 आणि 3 8 नाही. 5 आणि 4 9 हो 9ला भाग जातो म्हणजे 54ला भाग जाईल. Therefore number of V is equals to 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अशा संख्या आहेत की ज्या डिव्हिजिबल बाय 3 आहेत. आणि लास्ट जे विचारले इव्हेंट सी इज फॉर्म द ग्रेटर दॅन 50. द नंबर अजून याच्यात तुम्हाला सी ही घटना विचारली. या ज्या तुम्ही 2 अंकी संख्या बनवल्या आहेत या ग्रेटर दॅन 50 म्हणजे 50 पेक्षा मोठ्या असाव्या. 50 नाही 50 किंवा 50 पेक्षा मोठ्या असल्या तर ठीक आहे. इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे संख्या 50 पेक्षा मोठ्या असाव्या म्हणजे 50 चालणार नाही एवढ्या चालतील. मग 51 52 53 54 म्हणजे 4. इव्हेंट सी मध्ये सी या घटनेमध्ये 4 संख्या आहेत जे तुम्ही लिहिणार आहात. येथे आपला 5.3 जो आहे तो संपलेला आहे. उरलेली उदाहरणं घेणं शक्य नाही कारण व्हिडिओ मोठा होऊन जातो आणि मग तो डाउनलोड होत नाही, अपलोड होत नाही, बऱ्याच गोष्टी असतात. ओके, बेस्ट लक.